हॅलो एव्हरीवन. आज आपण SY.BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर 4.39 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. भारत लिमिटेड बनारस सबमिट द फॉलोइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. तुम्हाला 31 मार्च 2025चा प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. तर खालील इन्फॉर्मेशन बघूया. डेबिट साईडला डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. डेबिटला ऑल एक्सपेन्सेस दिलेले आहेत. ओपनिंग स्टॉक, परचेजेस, वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस अँड ग्रॉस प्रॉफिट. आणि ही जी टोटल दिलेली आहे 3 करोड 96 लाख. तर ही आहे इथपर्यंत आहे तुमचा ट्रेडिंग अकाउंट. इथपर्यंत ग्रॉस प्रॉफिटपर्यंत जी इन्फॉर्मेशन दिली टोटलपर्यंत ते तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे. क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक इथपर्यंत टोटल लिहिलं आहे तिथपर्यंत तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे. त्याच्याखाली तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. सेलिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, लॉस बाय फायर, लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, नेट प्रॉफिट. आणि इकडं आहे ग्रॉस प्रॉफिट, ब्रॉड डाऊन प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर्स. तर नावं नीट लक्षात ठेवायचे आहेत. हा तुमचा आहे नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेट प्रॉफिटपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, ऑपरेटिंग नेट प्रॉफिट रेशो. असे तुम्हाला 4 रेशो करायचे आहेत. हा पण क्वेश्चन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला काढायला सोपं आहे. ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स. तर तो इझी होईल. इंटू 100 करायचा आहे. आपण सुरुवात करूया. सोपा क्वेश्चन आहे पण इम्पॉर्टंट आहे. तर पहिला रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. सुरुवात करूया आन्सरला. ग्रॉस प्रॉफिट रेशो is equal to gross profit divided by net sales इंटू 100 करायला विसरायचं नाही. नेट सेल्स म्हणजे जे सेल्स असतात त्याच्यातून रिटर्न्स मायनस करून जे सेल्स येतात बाहेरच्या कॉलममध्ये, म्हणजे इथं बघा आउटर कॉलममधले सेल्स, त्याला म्हणायचं आहे नेट सेल्स. तर आपण इथं ग्रॉस प्रॉफिट गिवन आहे. ग्रॉस प्रॉफिट इज 1 करोड 4 लाख. तर ग्रॉस प्रॉफिटची व्हॅल्यू आपण इथं टाकू. 104 वर 5 झिरो आहेत. डिवाइड बाय सेल्स आहेत 3 करोड 20 लाख. इंटू 100. आता ह्याचं जरी झिरो जास्त असले तरी कॅल्क्युलेशन कसं करायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर सोप्या पद्धतीनं करा. कधी कधी कॅल्सीवर तुमच्या एवढे झिरो घेतले जात नाहीत. तर आपण इथं वर्किंग करून मी तुम्हाला दाखवते. काय करायचं आहे बघा. आता नीट लक्ष देऊन बघा. 104 वर 5 झिरो आहेत. 1 2 3 4 5. आणि 320 320 वर 5 झिरो आहेत. 1 2 3 4 5. आणि इंटू 100 आहे. तर आपल्याला ह्या 5 झिरोला हे 5 झिरो कट करायचे आहेत. आणि मग तुमचं आन्सर आलं 104 डिवाइड बाय 320 इंटू 100. एवढं छोटं शॉर्टमध्ये करायचं म्हणजे तुम्हाला कॅल्सीवर पण करणं सोपं जाईल. डिवाइड बाय 320 इंटू 100. आन्सर आलं 32.5%चं साईन द्यायला विसरायचं नाही. आपण आन्सर चेक करू. 32.5 आलेलं आहे का? आलं. तर बघा, तर तुम्हाला इथं लॉजिक मी सांगितलेलं आहे 32.5. आता आन्सरला पर्सेंटचं साईन का द्यायचं? जेव्हा पण तुम्ही इंटू 100 असेल तुमच्या रेशोमध्ये तर आन्सरला तुम्हाला पर्सेंटचं साईन द्यायचं आहे. हे विसरू नका. हे जर तुम्ही नाही दिलं तर आन्सर इज रॉंग. तर लक्षात ठेवा पर्सेंटचं साईन. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला लॉजिक म्हणून सांगते. जेव्हा पण तुम्हाला फक्त अकाउंट गिवन असेल, बघा इथं काय दिलं आहे तर अकाउंट दिलं आहे, बॅलन्स शीट नाही. बॅलन्स शीटला प्रत्येक आन्सरला रेशो म्हणतो आपण, रेशो येतो. आणि जेव्हा पण अकाउंटचे रेशो येतात तेव्हा अकाउंटच्या रेशोच्या आन्सरला पर्सेंटचं साईन द्यायचं आहे. हे मातिक विसरू नका. जेव्हा अकाउंटचे रेशो असतात तेव्हा पर्सेंटचं साईन. आणि जेव्हा मिक्स रेशो असतात म्हणजे प्रॉफिट अँड लॉस पण दिलेला आहे आणि बॅलन्स शीट पण दिलेली आहे आणि दोघांचा मिळून जर अमाऊंट तुम्ही रेशो काढताना जर घेत असाल तर त्याला टाइम्स म्हणतात. तर आपण इथं पर्सेंटचं साईन दिलं कारण अकाउंटवरून आपण अमाऊंट घेतलेले आहेत आणि इंटू 100 आहे म्हणून. दुसरा आहे रेशोचं नाव आहे नेट प्रॉफिट रेशो.
नेक्स्ट रेशो आहे नेट प्रॉफिट रेशो. इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. आता नेट प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे बघा इथं 56 लाख, 56 लाख आहे ते. झिरो नीट बघायचे, 56वर 5 झिरो आहेत. डिवाइड बाय नेट सेल्स आहेत 3,20,00,000. 2 3 4 5 झिरो आहेत. सेम तसंच करायचं, कारण तुमचा कॅल्सी एवढे मोठे झिरो घेत नाही. तुम्हाला कॅल्सी अलाउड असतो, बट मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून. तर इथं आहे 56वर 5 झिरो आणि 320वर 5 झिरो आहेत इंटू 100. तर आपण काय करायचं, ह्या 5 झिरोला हे 5 झिरो कट करायचे. राहिले किती, 56 डिवाइड बाय 320 इंटू 100. आपण कॅल्सीवर करूया. 56 डिवाइड बाय 320 इंटू 100. आन्सर आलं 17.5. 17.5%. आपण चेक करू आन्सर आपलं बरोबर आहे का. बरोबर, आन्सर इज करेक्ट. इथं आलं 17.5%. पर्सेंटचं साईन द्यायला विसरू नका. नेक्स्ट रेशो आहे ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय सेल्स, नेट सेल्स इंटू 100 आहे. हां, नेट सेल्स इंटू 100 इंटू 100 आहे, हे विसरू नका. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं काढायचं मी इथं सोप्या भाषेत सांगते तुम्हाला. 2 पद्धती आहेत कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फाइंड करण्याची. आपण 2 मेथड इथं असं करू. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड तुम्हाला जी सोपी वाटेल ते करा. गुड सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट सेल्स किती आहेत बघा क्वेश्चनमध्ये आपल्या. सेल्स आहेत 3,20,00,000, 3,20,00,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट आहे 1,04,00,000. आता इथं पण तुम्ही मायनस करताना तसंच करायचं आहे. 5 झिरो कट करायचे बघा, असं करायचं आहे. मायनस 3,20,00,000 आहे आणि 1,04,00,000 आहे. या दोघांचं मायनस आहे. 5 झिरो आन्सरला तसेच येणार आहे. नाही 4 झिरो, हे 6 4 10 0, हा 4ला 1 1 आणि 2,60,000 आलं तुमचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आलं 2,16,00,000. 2,16,00,000 हे आलं तुमचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड सोप्या लँग्वेजमध्ये. आता अजून एक लँग्वेज आहे की ते मेथड आहे, त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक, परचेजेस, वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ह्या सगळ्याचं ॲड करायचं आहे आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं फाइंड केलं जातं, ही दुसरी मेथड आहे. मेथड 2, सेकंड मेथड. ही होती फर्स्ट मेथड. फर्स्ट कुठल्या पण मेथडनी काढा. कधी कधी काय होतं क्वेश्चनमध्ये सेल्स दिले जात नाहीत, तेव्हा मग तुम्हाला ह्या मेथडनी काढावं लागतं, किंवा जर समजा सेल्स दिलं नाही तर ह्या मेथडनी काढावं लागतं. म्हणून आपण इथं बघणार आहोत. इथं येणार आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस प्लस तुमच्या ट्रेडिंग अकाउंटची सगळ्या डेबिट साईड, ग्रॉस प्रॉफिट सोडून सगळ्याचं ॲड करायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट सोडून वेजेस प्लस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस
लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इकडे असतो, क्लोजिंग स्टॉक. तर आता बघा ओपनिंग स्टॉक किती आहे, 52 वर 5 झिरो आहेत, 1 2 3 4 5 प्लस त्याच्यानंतर 1,60,00,000 1,60,00,000 3 4 5 प्लस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहेत 48 लाख आणि वेजेस आहेत तर 48 लाख. वेजेस लिहिलं. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहेत 32 लाख प्लस 32 लाख. लेस ह्याचं आपल्याला पहिलं ॲड करावं लागणार आहे आणि त्याच्यातून लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक 76 लाख. तर ही मोठी प्रोसेस आहे, ही पण आपण करून बघू. तुम्हाला माहिती पाहिजे कारण कधी कधी एखादी सेल्स नाही दिले तर तुम्हाला असं करावं लागतं म्हणून. तर आपण करून बघू. 52 सगळ्यांवरचे आपण ना 5-5 झिरो कट करूया, म्हणजे मग खाली आन्सरला तुम्ही 5 झिरो लिहायचे आहेत. हे 5 झिरो, 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 म्हणजे इझी होईल तुम्हाला करायला. 52 प्लस 160 प्लस 48 प्लस 32 टोटल आली एवढी, त्याच्यातून मायनस 76. आन्सर आलं 260वर 5 झिरो आहेत आपण कट केलेले. 1 2 3 4 5 2,16,00,000. तर बरोबर आलं तुमचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. दोन्ही मेथडने मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. तर हे झालं आपलं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 2,16,00,000. आपण इथं टाकू 2,16,00,000. 2 3 4 5 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता तुम्हाला हितमाती खूप काळजीपूर्वक बघायचं आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर ऑपरेटिंग म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी आलेला खर्च. म्हणजे काय, तर बिझनेस कशासाठी चालवायचा आहे, तर जे सेलिंग एक्सपेन्सेस असतात, जे आपण वस्तू विक्रीसाठी जे एक्सपेन्सेस करतो किंवा जे ऑफिसचे रिलेटेड एक्सपेन्सेस असतात, ते एक्सपेन्सेस म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. तर आता बघा इथं आपण सेलिंग एक्सपेन्सेस कशासाठी करतो, तर गुड्स सोल्ड करण्यासाठी. तर लक्षात ठेवायचं आहे आपण गुड्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आपण शो करतो ट्रेडिंग अकाउंटला. आणि जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण सेलिंगसाठी ओपन करतो. माल तयार केला कंपनीनं, आता विकायचं काम कोणाचं आहे, तर ऑफिसचं आहे. मग ऑफिस जो माल विकणार आहे ते सगळे विक्रीशी रिलेटेड जेवढे पण एक्सपेन्सेस आहेत ऑफिसशी रिलेटेड, ते सगळे तुमचे एक्सपेन्सेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये येतात. मग कोणते येतात, तर सेलिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस. लॉस बाय फायर, आग लागली हा विक्रीसाठीचा खर्च आहे का, तर नाही, तो नॅचरल डिझास्टर आहे म्हणून, किंवा नॅचरल नाही म्हणता येणार, किंवा नॅचरल पण असू शकतो किंवा मानवनिर्मित पण असू शकतो. आग लागली, आगीनं नुकसान झालं, हा माल विक्रीसाठी केलेला खर्च नाही. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, ह्याला क्रॉसचं साईन करायचं आहे. हा एक्सपेन्सेस तुम्ही घ्यायचा नाही, हा एक्सपेन्सेस विक्रीशी रिलेटेड नाही. त्याच्यानंतर आहे लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर विकलं, फर्निचर इज अ ॲसेट. आपण विकतो काय, गुड्स विकतो, फर्निचर विकत नाही. तर मग ॲसेट विकली तर लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. ॲसेट विकून जर तुम्हाला काही लॉस झाला असेल तर तो तुमचा माल विक्रीशी काही संबंध नाही, म्हणून हा तुमचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस नाही, तो नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. आता ह्या साईडला दिलं आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर्स. आपण काय विकतोय, तर गुड्स विकतोय, माल विकतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही पेनाची फॅक्टरी आहे, तुम्ही पेनाचं प्रोडक्शन करताय आणि पेन विकताय, तर तुमचा पेन हा गुड्स आहे. पेन हे तुमचा माल आहे, त्या मालाला आपण गुड्स म्हणतो. तर शेअर्स हे तुमचे गुड्स आहेत का, तर नाही. शेअर्स काय आहे, तर इन्व्हेस्टमेंट आहे, ते विकून तुम्हाला प्रॉफिट झाला, तर मग हे तुमचं काय आहे, इन्कम आहे. हे पण नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे, त्याचा पण विचार इथं करायचा नाही. मग इथं सगळे एक्सपेन्सेस आपण काय केलं, फॉर्म्युला कसा लिहिला आहे बघा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तुमचे कोणते आहेत ते मी इथं तुम्हाला लिहून देते. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू, क्वेश्चनमध्ये आलेले सांगते, सेलिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस प्लस ऑफिस एक्सपेन्सेस त्याच्यानंतर आहे, दोनच आहे, सेलिंग आणि ऑफिस एक्सपेन्सेस. तर आपण इथं आहे ना, सेलिंग अँड ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 8 लाख, 8 लाख,
प्लस ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 45 करोड 4 करोड असाइन 4 करोड 56 लाख. नीट बघते थांबा. 60 45 आणि 4 झिरो ते 1 2 3 4 1 2 3 4 1 झिरो जास्त झाला बघा. व्यवस्थित बघून घ्या किती होतंय ते. आपण इथं काय करू 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 झिरोला हे 4 झिरो कट करू आणि आन्सरला आपण तेच टाकू. खाली आन्सरला 4 झिरो येणार आहेत 1 2 3 4. आता हे आपण नंबरचं ॲड करू 800 प्लस 456 1 2 5 6 1 करोड 25,60,000. आपण चेक करू आहे काय आन्सर. काय चुकलं काहीतरी चुकलं थांबा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 8 वर 5 लाख आहे 5 शून्य आहेत. इथं 1 शून्य जास्त झालं वाटतं 1 2 3 4 5 6 झालेत. सॉरी इथं थोडीशी अमाऊंट लिहिताना चुकली माझी. 8 वर 5 झिरो आहे 8 लाख आहे प्लस 4 5 6 वर 4 झिरो आहेत. तर ह्या 4 झिरोला पण हे 4 झिरो कट करू. आता येईल बघा आन्सर आपलं 80 प्लस 4 5 6 किती येत आहे बघा. 536 बघू त्याच्यावर 4 झिरो आहेत 536 बरोबर आहे. आन्सर इज करेक्ट 536. किती झिरो कट केले ते आपण 4 1 2 3 4 एवढं आलं. तर हे आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर आपण इथं टाकणार आहोत प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 5 करोड 3,60,000 4 झिरो डिवाइड बाय नेट सेल्स. नेट सेल्स आपले किती आहेत क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे बघा. नेट सेल्स तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहे 3 करोड 20 लाख 3 करोड 20 लाख 20 लाख इंटू 100. आता इथं पण एवढे झिरो तुमच्या कॅल्सीमध्ये बसणार नाहीत. आपण इथं लॉजिक करू बघा कसं येईल. 2 करोड 16 लाख प्लस करायचं आहे आपल्याला 5 लाख 4 झिरो आहेत 1 2 3 4 6 आहे इथं 3 आणि 5. ह्यांचं जर आपण प्लस केलं तर हे 4 झिरो येणार आहेत 1 2 3 4 6 6 आणि 3 9 5 आणि 1 6 2 एवढे आले टोटल. आपण इथं लिहूया 2 करोड 69,60,000 डिवाइड बाय 3 करोड 20 लाख इंटू 100. आता आपल्याला इथं फॉर्म्युलाच आहे 2 6 9 6 0 0 0 0 4 झिरो डिवाइड बाय 3 2 0 5 झिरो आहेत 1 2 3 4 5 इंटू 100. तर ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. आता खाली किती झिरो आहेत 1 2 3 4 1 2 3 4 ह्या 4 झिरोला हे 4 झिरो कट करा आणि आता डिवाइड करा. किती येतं आहे बघू 2696 डिवाइड बाय 32. आन्सर आलं 84.25. चेक करते मी बरोबर आहे का. आलं 84.25 बघा बरोबर आहे आन्सर आपलं 84.25%चं साईन द्यायला विसरू नका. आन्सरला द्या 84.25%. हे झालं तुमचं नेक्स्ट आन्सर. आता आपल्याला काढायचं ऑपरेटिंग नेट प्रॉफिट रेशो. ऑपरेटिंग नेट प्रॉफिट रेशो काढताना माती काळजीपूर्वक घ्यायचं आहे. नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. आता इथं आहे आपण इथं काढू. नेक्स्ट रेशो आहे काय नाव दिलं आहे बघा इथं ऑपरेटिंग नेट प्रॉफिट रेशो. हे महत्त्वाचं आहे. ऑपरेटिंग नेट प्रॉफिट रेशो. आता ह्याचा फॉर्म्युला आहे. ह्याचा फॉर्म्युला पण खाली लिहू इज इक्वल टू कसं येईल बघा नेट प्रॉफिट काय नाव देऊ आपण त्याला ऑपरेटिंग नेट प्रॉफिट रेशो
तर ऑपरेटिंग नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स. ऑपरेटिंग नेट प्रॉफिट बघा थोडासा बदल झालेला आहे. ऑपरेटिंग नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. आता इथं ऑपरेटिंग नेट प्रॉफिट म्हणजे काय, तर जो तुमचा इथं नेट प्रॉफिट दिलेला आहे बघा, इथं जो तुमचा नेट प्रॉफिट दिलेला आहे त्याच्यातून लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर ॲड करायचं आहे. कसं काढायचा नेट प्रॉफिट, नेट ऑपरेटिंग नेट प्रॉफिट बघा फाइंड करायचं आहे. ऑपरेटिंग नेट प्रॉफिट कसा फाइंड करायचा ते सांगते तुम्हाला. आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण पहिलं घेणार नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आलं आहे बघा. नेट प्रॉफिट क्वेश्चनमध्ये आहे 56 लाख. झिरो नीट काउंट करा, 5 झिरो आहेत. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, लॉस ऑन म्हणजे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे आहेत. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर ह्याला म्हणतात नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे आहेत. किती आहेत बघा, 1,60,000 ॲड करायचं आहे. 1,60,000. थांबा इथं नीट बघा कुठे येते अमाऊंट तुमची. इथे येईल 1,60,000 असं येईल. ह्यांचं ॲड केलं तर ॲन्सर येईल बघा 0,0,0,0,6 6 7 एवढं येईल. त्याच्यातून लेस करायचं आहे तुम्हाला. लेस प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर्स. प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर्स. ह्याला म्हणायचं आहे नॉन ऑपरेटिंग इन्कम. किती आहे बघा, क्रेडिटला आहे इन्कम तुमच्या 9,60,000. 9,60,000 आपण नीट करूया इथं. 9,60,000. 9,60,000 लेस करायचं आहे. आपण लेस करून अमाऊंट घेऊया. 0,0,0,0 7 न 6 गेले 0. 9 8 17 7 चालेल 4,80,00,000 येतं आहे का आपण बघू. 4,80,00,000 हा नेट ऑपरेटिंग. हां बरोबर आहे, बरोबर आहे. आन्सर इज करेक्ट. हे लक्षात ठेवा कसं काढलं ते. तर नॉन ऑपरेटिंग ऑपरेटिंग नेट प्रॉफिट आहे 4,80,00,000. 4,08,00,000 आहे. 4,08,00,000. 1 2 3 4 5 चेक करते एकदा बरोबर आहे का. किती झिरो आहे 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 डिवाइड बाय नेट सेल्स. नेट सेल्स आहे 3,20,00,000. ह्याच्या 20वर 5 झिरो आहेत. 1 2 3 4 5 इंटू 100. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 1 2 3 4 खाली झिरो आहे 4. वर किती आहेत बघा 1 2 3 4. तर ह्या 4 झिरोला 1 2 3 4 हे खालचे 4 झिरो गेले म्हणजे आन्सर आलं 480 डिवाइड बाय 32. आता करा बघू बरं. 480 डिवाइड बाय 32 15 किती आलं 15%. हा झाला तुमचा. चेक करू आपण. 15% आन्सर इज करेक्ट. तर मी हा सगळा रेशो तुम्हाला इथं समजवलेले आहेत. सगळे रेशो आपल्या वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. एवढंच त्यांनी विचारलं वर्किंग नोट तुम्ही साईडला केली तरी चालेल. जसं की मी तुमच्या ह्या पेजवर केलेली होती. इथं मी असं काढलेलं होतं. तर तुम्ही असं काढून साईडला करू शकता. तुम्हाला ह्याच्या खाली लिहून घ्यायचं असेल तर ह्याच्या खाली पण तुम्ही वर्किंग नोट करू शकता. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.